बातमी अतिशय मोठी आहे, कारण आरोपी दत्ता गाडेला दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे। तर आपण पाहतोय आरोपी शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर होणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर आरोपी दत्तात्रय गाडे याला कोर्टात समक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्याची शक्यता आहे। सुरक्षेच्या कारणास्तव पुणे पोलिसांकडून या संदर्भातला निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो। दत्तात्रय गाडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टासमोर हजर राहण्याची शक्यता आहे। शिवाजीनगर पोलिसांनी या संदर्भात कोर्टात माहिती सुद्धा दिली आहे। एकंदरीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा, दत्ता गाडे हा तोच आरोपी आहे ज्यानं 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केलेला आहे। प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। त्याच्यावरती कुठल्याही सामाजिक संघटनांनी किंवा इतर लोकांनी हल्ला करू नये याच पार्श्वभूमीवरती कोर्टाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर बॅरिगेटिंग जे आहे तेही कोर्टाच्या बाहेर केलं जाणार आहे। आपण जर आता बघितलं तर पोलिसांच्या 2 गाड्या ज्या आहेत त्या सध्या कोर्टाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात। दत्तात्रय गाडे याला रात्री गुनाट या गावामधून अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। याच पार्श्वभूमीवरती पुणे पोलिसांकडून कोर्टाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन किरण कादळेसह सागर साम टीव्ही। या संदर्भात आपण अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, एकंदरीत आधी दत्ता गाडेला कोर्टात फिजिकली हजर करणार असं कळत होतं, मात्र आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार आहे। व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्याची जी साक्ष ती नोंदवली जाणार आहे। सविस्तर माहिती या संदर्भात नेमकी काय मिळतेय, कधी ही संपूर्ण प्रक्रिया पार पडेल? नक्की अत्यंत मोठी बातमी आहे। दत्तात्रय गाडे याला कोर्टासमोर हजर केलं जाणार नाहीये। VC द्वारे त्याला कोर्टासमोर हजर तो राहू शकतो, कारण की सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय पुणे पोलिसांनी घेतलेला आहे। शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत चंद्रशेखर सावंत यांनी कोर्टासमोर एक अर्ज दाखल केलेला आहे। दत्तात्रय गाडे हा मोठा आरोपी आहे आणि मोठ्या सुरक्षेच्या कारणास्तव एवढा बंदोबस्त आम्ही देऊ शकत नाही, त्यामुळे त्याला VC द्वारे कोर्टासमोर हजर करण्यात यावा असा अर्ज कोर्टासमोर दिलेला आहे। मात्र आता कोर्ट काय ऑर्डर करते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर त्याला कोर्टासमोर जर हजर करायचं असेल तर कोर्ट तशी ऑर्डर करेल आणि VC द्वारे पोलिसांकडून अर्ज देण्यात आलेला आहे। कोर्टाचा निर्णय येणं महत्त्वाचं आहे। 2 वाजेपर्यंत तो निर्णय येईल आणि त्यानंतर तो VC द्वारे कोर्टासमोर हजर राहतो की प्रत्यक्षात त्याला पोलीस हजर करतात यावरची निर्णय आता पेंडिंग आहे।